प्रकार आवडी देवासी ऐका 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपीच्या मनातेळा 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 तुळसी माळ गोपी जन देया 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 काही कळवळा वैष्णवाचा काही कळवळा वैष्णवाचा काही कळवळा वैष्णवाचा काही कळवळा वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन केळा 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 घरी कनवा वैष्णवाचा हृदय कनवा वैष्णवाचा हृदय कनवा वैष्णवाचा हृदय कनवा वैष्णवाचा तुळसी माळ गळा गोपी चंदन देया तुळसी माळ गोपी चंदन देया तुळसी माळ गोपी चंदन देया तुळसी माळ गोपी चंदन देया जागी कार्तिक वैष्णवाचा हृदय कनवळा वैष्णवाचा हृदय कनवळा
वैष्णवाचा तुळशी माळ गळा मोठे चंदन टिळा तुळशी माळ गळा मोठे चंदन टिळा तुळशी माळ गळा मोठे चंदन समानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग करू प्रथम कलावज्ञ जीवोधराटावतारं कलङ्कं कतेजो दामोदिवक्त्रं खलानीशवादापणार्तिदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गम् नमो
भय प्रगट कृपाला दीन दयाला कौशल्या हितकारी हर्षित मातरी मुनी मनहारी अद्भुत रूप विचारी नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय तस्मै नकाराय नमः शिवाय मस्तक हे पायावरी प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल या अभंगाद्वारे नाथ महाराज आपल्याला काय सांगतात तर नाथ महाराज सांगतात की देवाला काय आवडते व आपण काय द्यायला पाहिजे हे नाथ महाराज अभंगामध्ये सांगतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी छोटासा परिहार देण्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे आजचे आयोजक श्री हिम्मतनाथराव गाडेकर श्री योगेश संभाजी वाडेकर व समस्त वाडेकर परिवार कवठा आणि महिला मंडळींचे हे आभार मानते आणि इथं उपस्थित पुरुष मंडळींचे हे आभार मानते आणि वारकरी मंडळीचे आभार मानते आणि आमच्या मृदुंगाचार्याची साथ अर्जुन महाराज सोलगावकर आणि तसे इथं उपस्थित हरिभक्त पारायण प्रल्हाद महाराज हरिभक्त पारायण राम महाराज हरिभक्त पारायण संभाजी महाराज ईश्वर महाराज हिम्मत महाराज बाबुराव महाराज मधुकर महाराज आणि सुंदर विनेकरी आसाराम महाराज बरं जाऊ दे आता कोणी राहिला असेल तर एक मुखनच घेऊन टाकते. पांडुरंगाच्या डोक्यावर फुलवाते वाकून पांडुरंगाच्या डोक्यावर फुलवाते वाकून आणि तुमच्या सर्वांचं नाव घेते की तुमचाच मान राखून पांडुरंगाचा मान राखून मी उखाणा कधी घेतलेला नाही पण कोणी जर डबल राहिला असलं डबल कीर्तन झाल्यावर म्हणे नावच राहिले उखाणा घेतला ते पण कसं व्हायना जोडलेलं होतं ते घेतलं. सेवेकरता निवडलेला अभंग नाथ महाराजांचा आहे. पहिल्या चरणात नाथ महाराज आपल्याला काय सांगतात तर 3 मुद्दे सांगतात. ऐका. पहिला प्रकार जीवाची आवड, दुसरा प्रकार संतांची आवड आणि तिसरा प्रकार देवाची आवड. जीवाची आवड वाढवावे, गृही व्हावे धनधान्य, लिवे खावे बरे असावे, सदैव हेच करी हाव संसारी. तुम्हाला एक नाही तर किती असे वाटतं बरं? तुम्हाला संपत्ती पाहिजे, तुका मान धन, धनासाठी देती प्राण. ज्ञानेश्वर महाराज गोबी सांगतात, जैसे तृष्ण वाढल्या मग मी रोया तालिया, तरी न म्हणे धनंजया,
जयापरी प्रत्येकाला धन आवडते परंतु एखाद्या वेळी जीव सुद्धा जातो एक दृष्टांत सांगते चौघजण मित्र होते आणि ते रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी निघाले होते. कुठे निघाले? झोपल्या का काय? रात्रीच्या वेळी चोरी करण्यासाठी निघाल्याच्या नंतर एक जणाचं घर फोडलं. कोणाचं? इथलं नाही बरं, तिकडलं घर फोडलं. घर फोडल्याच्या नंतर एक सोन्याचं मटकं आणलं. आता जुन्या काळात मटकीच होते, बाकी काही नव्हतं, म्हणून मटकं आणलं आणि एका वडाच्या झाडाखाली ठेवलं. त्या चौघा जणांना भूक लागली होती. त्यापैकी दोघं जण कुठे गेले? रात्रीच्या वेळी धाब्यावर गेले. धाब्यावर गेले आणि तिथून काही पदार्थ घेऊन आले आणि वाटामध्ये चर्चा करू लागले. बाबा आपण चौघ जण हिस्से होत आहोत, आपण कसे घेतो. म्हणून त्यापैकी दोघं जण म्हणाले अरे आपण काय करू, या चौघ जण होस तर दोघं जण होऊ, यात विष कालू म्हणजे ते दोघं मरते आणि हे दोघं मरते. मग त्या झाडाखालच्या दोघांनी बसले असा विचार केला की आपण बसून काय करायचं, आपण या चौघ जण हिस्सेदार होण्यापेक्षा आपण दोघं जण झालं पाहिजे. म्हणून ते दोघं येते, मग त्यांना दम लागला असं ते झोपते. मग आपण त्या दोघांच्या डोक्यात दगड टाकू. मग दगड टाकल्यावर ते दोघं मरतील. मग आपण या सोन्याच्या हांड्याचे हिस्सेदार होऊ. असं करता झाडाखालच्यांनी दोघांनी ठरवलं आणि त्या येणाऱ्या दोघांनी जणांनी ठरवलं. हे दोघं आले आणि झाडाखाली खाण्याचे पदार्थ ठेवले आणि सांगितलं तुम्ही खाऊन घ्या, थोडासा आराम करतो. 1 घंटा झाला, 1.5 तास झाला. मग या दोघांना वाटलं की झोप लागली असं, म्हणून हे दोघं उठले आणि त्या दोघांच्या डोक्यातून दगड टाकले. ते दोघंही मेले आणि या दोघांनाही ते खाण्याचे पदार्थ खाल्ले. ते दोघंही मेले आणि हे दोघंही मेले. त्या सोन्याच्या हंड्याचा काही उपयोग झाला नाही. विठ्ठल म्हणून स्वामी विवेकानंद म्हणतात जीव पैशाच्या पाठीमागे भिटकत असतो. सातत्य पाहिजे ना संसारात. घरात मुलगा नसेल तर घरात करमत नाही. घराची शोभा 2च माणसांना वाटते, लहान मुलं, म्हातारे माणसं. नवीन लग्न झाले, 12 महिने झाले की मुलगा होण्याची चिंता वाटते व तो त्याच्या मित्राला म्हणतच असतो पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा ती लोकी झेंडा. विठ्ठल दुसरा प्रकार संतांची आवड. संतांना काय आवडते बरं? आवड आहे पंढरी भीमा पांडुरंग. संतांना पंढरी आवडते, चंद्रभागा आवडते. देव किती आवडतो बरं? बहु आवडेसे जेव्हापासून या चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. संत ज्ञानेश्वर महाराज अभंगामध्ये प्रमाण सांगतात. तुका म्हणे माझेची सर्व सुख, तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, हेचे सर्व सुख. तुका म्हणे माझे हेचे सर्व सुख, हेचे सर्व सुख. आम्हाले नाथ आपण देवाला विचारू, हे देवा तुला यज्ञ आवडतो का योग आवडते का कर्म आवडते का ज्ञान मार्ग आवडतो? तर देव म्हणतात की मला देवाचा भक्त आचार करणारा भक्त आवडतो. हे नाथ महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, आवडे देवाचे तो ऐका प्रकार.
नामाचा उच्चार राखीन. हे नामाचा उच्चार राखीन. तुळसी मागणा गोपीचंद लीला. तुळसी मागणा गोपीचंद लीला. राम दिवस देव म्हणतात की सतत नामचिंतन करणारा भक्त मला आवडतो. उदाहरणार्थ अर्जुनाचे केस श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणायची, तुकारामांची जी विठ्ठल विठ्ठल म्हणायची. माझी आमज झाली अनावार वाचा, छंद या नामाचा घातला असी. एकदा कबीर महाराज पंढरीच्या वारी करिता जाऊ लागले होते. वाटेमध्ये 2-4 मुली शेणाच्या गौऱ्या वेचू लागल्या होत्या. तेवढ्यात त्यांची भांडणं चालू झाली. भांडणं चालू झाल्याच्या नंतर जनाबाईने कबीरांना हाक मारली, कबीरजी, अहो कबीरजी. कबीरजी जवळ आले आणि जनाबाईने विचारलं, कबीरजी, माझ्या गौऱ्या ह्या मुलीने घेतल्या, त्या मला परत करून द्या. तर कबीर महाराज म्हणाले की अगं जनाबाई, मी तुझ्या गौऱ्या कशा परत करून देऊ? तर जनाबाईंनी सांगितलं, माझ्या हाताचा स्पर्श ज्या गौऱ्यांना झाला आहे त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. आपल्या तोंडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज निघत नाही. काय म्हणते नाही? आपल्या तोंडातून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज निघत नाही. अशा संतांचे बाह्य अलंकार काय असतात हे नाथमाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात असल्यामुळे तुळशीचा भक्त कोण आहे? तुळस. तुळशीच्या आपल्या भारत देशामध्ये तुळशीचे 108 प्रकार आहेत. तुळशीचे 108 तीर्थक्षेत्र आहे आणि आपल्या भारत देशामध्ये 108 संत होऊन गेले आहेत. म्हणून वारकऱ्यांच्या गळ्यात सुद्धा 108च मण्याची माळ आहे. अरे अंगण तुळशीची माळ अशी आहे की जी मेल्यानंतरही बरोबर येते व सोन्याची माळ अशी आहे की जी मेल्यानंतर काढून घेण्यात येते. गळ्यात कितीही अलंकार घाला, माणूस अलंकार दाखवल्याशिवाय राहणार
पण पवित्र तुळशीची माळ धारण करा. माणूस रामकृष्ण हरी म्हणल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल जयाचे दारी तुळशी वृंदावन जयाचे दारी तुळशी वृंदावन आई देव जान अरे काही जणांच्या जर घरी गेलं तर दारात तुळस दिसती, परंतु आतमध्ये गेलं तर आंगन में देखो तो तुलसी का कुंडा, आंगन में देखो तो तुलसी का कुंडा और फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. असेही काही घर असतात, परंतु ते तसे नसते. वारकऱ्यांचे देवाचे भक्त देवाच्या नावाने गोपीचंदन लावतात. शास्त्रामध्ये गोपीचंदन 121 ठिकाणी लावायचे सांगितलेले आहे. गंध लावल्यावर सामान्य लाभ होतो. एक दृष्टांत सांगते. विठ्ठल रात्रीच्या वेळी बोबाटा चोरांचा होता. आपल्या तिकडे नाही म्हणा चोर, तिकडं होता. मी तिकडे गेलते कीर्तनाला, पण मला काही भेटले नाही चोर. त्यांना भेटले, त्यांना धन्यवाद. चोर होते आणि ते चोराचा बोबाटा होता. आणि रामभाऊच्या पत्नीचे भांडण चालू झाले. कुठे? घरात भांडण चालू झाले. कशासाठी? तर कीर्तनासाठी. तो म्हणला तुला जायचं नसलं तर तू पण घरी राह, पण मला यायचं नाही कीर्तनाला. तर ती म्हणाली का हो, तुम्ही जर कीर्तनाला नाही आले मी तर राहणारच नाही. मी निघले थैली घेऊन. तर तो म्हणला बाबा ही जर गेली तर माझ्या भाकरीची पंचायत होईल. म्हणून तो म्हणला बरं येतो. आपल्या शेजारचं गाव कोणतं आहे? राजनीचे महाराज होते कीर्तनकार. राजनीचे महाराज आले आणि रामभाऊ तिकडून येणार होता. रामभाऊला त्या महाराजाने पाहिलं. महाराजांनी हाकच दिली, आले का रामभाऊ? बरं या. तर रामभाऊ आले आणि मदत येऊन बसले. महाराज तिकडून ओरडले, बसले का रामभाऊ? बरं बसा. रामभाऊला काय झालं आणि अर्ध कीर्तन झालं की उठले की महाराजांचं लक्ष गेलं. महाराज म्हणले उठले का रामभाऊ? बरं उठा. रामभाऊ निघले घराच्या दिशेकडे. बरं महाराजांनी हात दिली, चालले का रामभाऊ? बरं जा. रामभाऊने इतकंच पाठ केलं, आले का या, बसले का बसा, उठले का उठा, चालले का जा. तर रात्रीच्या वेळी कीर्तन वगैरे झालं, सगळे घरी गेले. पत्नी वगैरे सगळे झोपल्याच्या नंतर चोरी करण्यासाठी आले होते. आणि हा बाजीवर झोपलेला होता. काहीची झोप कशी राहते माहिती का? ह्या पायथ्याला झोपत, त्या पायथ्याला उठत होतं. त्याची चक्करकुंडी झोप होती. त्याचे डोळे उघडे होते आणि तोंड उघडं होतं. आणि ते रात्रीत बडबड करायचं. काय करायचं? झोपलं तर नाही, काय करायचं? बडबड करायचं. ते चोरी करण्यासाठी आले. तर हा म्हणाला, आले का रामभाऊ? बरं या. तर त्या चोरामध्ये पण एक रामभाऊ होता. कोण होता? रामभाऊ होता. रामभाऊला वाटलं आता मला काय पाहिलं, म्हणून रामभाऊ रामाच्या मागे लपले. तर हा ओरडला, बसले का रामभाऊ? बरं बसा. रामभाऊ उठले. रामभाऊ म्हणले मला 90% पाहिलं. तर रामभाऊ उठले आणि हा ओरडला, उठले का रामभाऊ? बरं उठा. रामभाऊ तसा 1 किलोमीटर पळत गेला. हा ओरडला, चालले का रामभाऊ? बरं जा. तर तो डबल वापस आला आणि तो म्हणला, बाबा मी तुझ्या पाया पडतो, पण गावातल्या काही लोकांना सांगू नको मी आणतो म्हणून. हे झोपीतच याला काही मिळालं नाही. म्हणून हा झोपीत होता आणि त्यानं काय केलं, ते रात्रीच्या वेळी चोराचे पैसे खिशात होते. त्यानं जसे खिशात हात घातले तसे त्याच्या खिशात घालून टाकले आणि हा गेला पळत. आज सकाळी 5 वाजता उठला. जुने लोक कधी उठायचे? 5 वाजता. हा 5 वाजता उठला आणि शेण काढीत होता. काढायच्या टायमाला त्याचे पैसे गळाले. तो म्हणला, बाबा हे काय चमत्कार झाला, मी तर एकच दिवस कीर्तन गेलोच नाही. माझ्या खिशात पैसे झाले. आणि पप्पीची माझी दररोज जाती, तर तिला किती असतील पडलं. विठ्ठल
ज्याचा आयोजक होता तो तो पत्नी आणि पती सोबत आल्याच्या नंतर माझं दर्शन घेतलं आणि पायावर 500 रुपये दक्षिणा ठेवली आणि मी ती घेतली खिशात टाकल्याच्या नंतर मग ते म्हणल्या ताई तुम्ही पैसे खिशात टाकले पण मला प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मी म्हणलं प्रश्न सांगितला ना तू उत्तर कुठून देऊ. तर त्यात प्रश्न विचारला ताई मला पोरगी होईल का पोरग होईल. म्हणलं तुला पोरगी होईल. ते म्हणलं पोरगी नाही झाली तर मी तर म्हणलं पोरग 100% होईल. मी जर त्याला काहीच नसतं सांगितलं त्याला हायती कशी घेतली असते. ते गेले आणि त्याला पोरग नाही झालं पोरगी नाही आली डबल आली माझ्याकडं. मी म्हणलं काय झालं पोरगी झाली पोरगा त्याला काहीच नाही झालं ते 500 रुपये मी दिले ते काढून. आता मला कुठं नाही म्हणता येते. एक आळशी माणूस गुरुजींकडे गेला. गुरुजी तपश्चर्या करत होते आणि तपश्चर्या करताना गुरुजी समोर जाऊन बसला. गुरुजी वडाच्या झाडाखाली बसलेले होते. हा पण जाऊन बसला आणि गेल्याच्या नंतर तिथे बसला आणि गुरुजींना विचारलं गुरुजी मला गंध लावायचा खूपच कंटाळा आहे. गुरुजी म्हणाले तू एक काम कर तुमच्या गावात कोणीतरी गंध लावणार असेल ना तर गुरुजी आमच्या गावात तर कोणीच गंध लावत नाही. तुमच्या गावात जाते का गुरुजी मला गंध लावायचा खूपच कंटाळा आहे. तर गुरुजी म्हणाले तुमच्या गावात कोणीतरी गंध लावणार असेल ना तुम्हाला आमच्या गावात एक गंध लावत नाही. तर गुरुजी म्हणाले असं कसं होईल एखादा तरी लावणार असेल ना तर तो म्हणाला हा गुरुजी लावतो ना तो कुंभार दादाचा गंध पाहायचा आणि तू तुझ्या कामाला निघून जायचं. अशी गुरुजींना ऐकलं. गुरुजीची ती आज्ञा ऐकली आणि घरी आला. सकाळी पहाटेला उठला आणि स्नान वगैरे केलं आणि कुंभार दादाच्या दारात जाऊन हाक दिली. कुंभार दादा अहो कुंभार दादा म्हणाले अगं कुंभार दादाची बायको तिकडून ओरडली अगं बाई ग कुंकून दिवस उघडला हे तर कधी नाही आलं ना आज कसं आलं. म्हणून कुंभार दादा त्याला घरात बोलवलं चहा वगैरे दिला आणि तो कुंभार दादाने विचारलं काय काम आहे रे. कुंभार दादा तो म्हणाला काहीच काम नाही. कुंभार दादा असं चालतो चहा पिण्याकरता. म्हणलं लय दिवसाचा चहा पिला नाही ना त्याच्यामुळे आलतो. म्हणून असं करता तो दररोज यायचा गंध पाहायचा आणि आपण आपल्या कामाला निघून जायचा. असं करता एका दिवशी कुंभार दादा माती खाण्यासाठी खालच्या वावरात गेले. कोणत्या ह्याने बरं खालच्या वावरात गेले. तिथल्या खालच्या वावरात गेले आणि तो घरी आला. घरी आल्याच्या नंतर कुंभार दादाला हात दिला. कुंभार दादा अहो कुंभार दादा ती हात ऐकली का नाही ती कोणी ऐकली मग कुंभार दादाच्या पत्नीनं. मग कुंभार दादाची पत्नी म्हणाली कुंभार दादा खालच्या रानात गेले तर हा पळतच खालच्या रानात गेला आणि कुंभार दादा 1 किलोमीटरवर माती खांदत होते. माती खांदता त्यांना सोन्याच्या हांड्याचं खोरं सोन्याच्या हांड्याला लागलं आणि तिथून टनकन आवाज आला. कुंभार दादाला वाटलं कोणीतरी पाहिलं वाटतं. कुंभार दादा मागं फिरून पाहता तर हे 1 किलोमीटरवर होतं. किती किलोमीटर 1 किलोमीटरवर उभा होता आणि कुंभार दादाला वाटलं याला पाहिलं म्हणून कुंभार दादा त्याला जवळ बोलण्याचा प्रयत्न करा. तो म्हणाला कुंभार दादा आवाज दिली इकडे रे. कुंभार दादा म्हणाला कुंभार दादा पाहिला. कुंभार दादाला वाटलं सोन्याचा हांडाच पाहिला वाटतं म्हणून हा जवळ आला आणि कुंभार दादा जवळ आला आणि तो सोन्याचा हांडा दोघं मिळून काढला आणि दोघं मिळून काढल्याच्या नंतर अर्धा सोन्याचा हांडा त्याला दिला आणि अर्धा सोन्याचा हांडा कुंभार दादाने ठेवला. कुंभार दादाने ठेवल्याच्या नंतर सांगितलं गावात कोणालाही कळू देऊ नको. आजची जर बायाला विचारलं तर ही खबर त्या कोपऱ्यात जाते. म्हणून कुंभार दादाने तो मटका ठेवल्याच्या नंतर तो म्हणाला तो जायच्या वेळी विचार करू लागला अरे आपण जर दररोज गंध लावला असता तर आपल्याला पूर्ण सोन्याचा हांडा भेटला असता. पण आपण गंध लावला नाही नुसता गंधच पाहिला तर अर्धा सोन्याचा हांडा भेटला. तिथून पुढे तो कुंभार दादा सारखा गंध लावायला शिकला. विठ्ठल
कळवळा पाहिजे हृदयामध्ये हृदयामध्ये प्रेम भक्तीचा कळवळा असला पाहिजे. प्रेम सुखदई प्रेम सुखदई प्रेम सुखदई प्रेम सुखदई प्रेमाविना नाही समाधान. अजून कोणते साधन ते भक्त करतात हे नाथ महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, आषाढी कार्तिकी बरं तुम्हाला एक दृष्टांत सांगते हा. मी एका मैत्रिणीच्या घरी गेले. मैत्रिणीच्या घरी गेल्याच्या नंतर तिची मम्मी काय पुसत होती? फरच्या पुसत होती. फरच्या पुसत होती आणि मी तिच्या घरात पायच टेकला. जी म्हणाली तुम्हाला काही लाज, तुम्हाला काही शरम? तिच्या कोणाला वडिलाला शिव्या देत होती. मी म्हणलं आता बाबा मी पाय टेकला तिकडं शिव्या चालू केलं, मी इकडं पाय टेकला तिकडं शिव्या चालू केलं. मी तो पाय घराच्या बाहेर पाडला आणि बसले गाडीत बसले आणि तिच्या वडिलाला फोन केला. का हो तुम्हाला मी नुसतं घरात पाय टेकलं की तुमच्या पत्नीने किती गोबाटा केला? तुम्हाला म्हणलं हो मला. तर तुम्हाला थांबा मी घरी जातो तेव्हा सांगतो. तिच्या हाताखालून माझ्या हाताखालूनच काढतो. म्हणून मी डबल 10 मिनिटांना फोन केला त्याला की घरी पोहोचले का नाही? तेव्हा नाही मी घरी नाही पोहोचलो. मी अजून 10 मिनिटांना फोन केला. 10 मिनिटांना फोन करायचं सांगितलं. मी परत 10 मिनिटांना फोन केला. मी म्हणलं अजून पोहोचले का नाही? तेव्हा पोहोचलो. मी म्हणलं मग जा ना पटकन घरात. तर तो म्हणला मी तरी पुढं घरात जाऊ, मी दारातच उभा आहे. घरात जाण्यासाठी ते फरची वाढली नाही म्हणून मी घरात गेलो नाही. नाथ महाराजांना राग येत नव्हता. गावातल्या काही लोकांनी असं ठरवलं की नाथांना राग आणायचा. गावभर दवंडी दिली आणि नाथरायांच्या गोष्टीमुळे असं सांगितलं की जो कोणी नाथरायांना राग आणील त्याला 1 लाखाचं बक्षीस. तर पहिला वेळा एका ब्राह्मणाने उचलला. असा तसा नाही, तो ब्राह्मण नाथ महाराजांच्या घरात चप्पल घालून शिरला. नाथ महाराजांना तरीही राग आला नाही. नाथ महाराज पूजा करत होते. ज्या पाटावर देवाला बसवणार त्या पाटावर येऊन बसला. आणि उलटच घडलं. नाथरायांनी त्याची देवाप्रमाणे पूजा केली आणि गिरिजा मातेला हाक दिली. गिरिजा, अगं गिरिजा, आपल्या घरी थोडंसं मोठंसा व्यक्ती आलाय, त्याला पुरणपोळीचा स्वयंपाक बनव. तर गिरिजा माता स्वयंपाक रूम मध्ये गेल्या, स्वयंपाक बनवू लागल्या आणि हे पंक्तीसाठी बसले. ह्या विचार करू लागला, अरे आपण आता काय करायचं? म्हणून गिरिजा माता खाली वागती, मग आपण त्याच्या पाठीवर जाऊन बसू. तर गिरिजा माता वाढणं
करिता खाली वाकल्या. हा उठला आणि गिरजा मातेच्या पाठीवर बसला. तरीही नाथरायांना राग आला नाही. नाथराय म्हणतात, गिरजा, अगं ए गिरजा, तुझ्या पाठीवर थोरस बाळ बसलंय, त्याला पडू देऊ नकोस, रडू देऊ नकोस. गिरजा माता म्हणल्या की या पाठीला 4 लेकरं सांभाळायची गरज आहे, समय आहे, हे तर एकटंच आहे. तर गिरजा माता म्हणाल, मी त्याला पडू देत नाही, रडूही देत नाही. त्या पामराला वाईट वाटले आणि तो खाली उतरला आणि नाथांचे पाय धरले. श्री संतांची ये माताच्या नाव, श्री संतांची गावातल्या काही लोकांना फार वाईट वाटले. मग त्यांनी परत गवांडी दिली. जो कोणी नाथरायांना राग आली त्याला 5 लाखाचं बक्षीस. आज कोणाला सांगितलं ते आधी जाऊन पळत घेईन. परंतु त्या काळात वेगळंच होतं आणि ती दवंडी एका मुसलमानाने उचलली. सकाळी सकाळी नाथ महाराज गंगेवर स्नान करीता जाऊ लागले होते. गंगेवर स्नान करत असताना तो मुसलमान पान खाऊन एका बाभळीच्या झाडावर बसला आणि नाथरायांची वाटच पाहत होता. कधी येते नाथराय, कधी येते नाथराय. नाथराय आले आणि त्या बाभळी खालूनच रस्ता जात होता. त्या बाभळी खालून जाताच तो मुसलमान नाथरायांच्या अंगावर थुंकला. तरीही नाथरायांना वर पाहिले नाही. परत गेले, परत गंगेतून स्नान करून आले. हा प्रकार एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, 108 वेळेस घडला. तर त्या मुसलमानाचे तोंड पाठ खाऊन सडल्यासारखे झाले. तो खाली उतरला आणि नाथरायांचे चरण धरले आणि म्हणाला, नाथराय, मला माफ करा, मी चुकलो. नाथ महाराज म्हणतात की मी कोण तुला माफ करणारा, तो तर वरचा आहे ना. अंगावरी थुंकला, अंगावरी थुंकला, ते भक्तच करतात. भगवद्गीतेमध्ये महाशिव पुराणामध्ये एक कथा आलेली आहे. कोणती? आमरस राजाची. त्यांच्या राज्यात पशु प्राणी हे एकादशी धरतात. आमच्या गावात कोणी एकादशी धरत नाही का? सगळे धरते का? माळकरी धरते, ते तरी चांगले. आमच्या गावात धरतच नाही. तिथली सांगते खरं झाले. आमच्या गावात कोणीच एखादा माणूस एकादशी सोडता आणि तो कोणत्या तरी एकादशीला तो एकादशी धरत. एकादशी धरली आणि तो पत्नीकडे गेला. पत्नीकडे गेल्याच्या नंतर त्यानं आवाज दिला, गंगे, अगं हे गंगे. गंगी म्हणते, काय याचं सकाळपासून चालू झालं? तर तो म्हणाला, गंगे, मी आज एकादश धरली. गंगी म्हणाली, आज कोणकोण दिवस पाळला बरं? कोणकोण दिवस पाळला? तर तो म्हणाला, जाऊ दे गंगे, तू तर असंच करत राहते. बरं मला सांग, खायला काय आणायचं बरं? तर गंगीने एक चिठ्ठी केली. चिठ्ठीवर लिहून दिलं, 1 किलो शेंगदाणे, 1 किलो साबुदाणा, 1 किलो भगर आणि 1 डझन केळं. तर जितकं लिहून दिलं तितकं तो घेऊन आला. घेऊन आल्याच्या नंतर गंगीने जितकं होतं तितकं करून ठेवलं आणि वावरात निघून गेली. आणि हा पण त्याच्या मागं वावरात गेला. दिवसभर खाल्ला आणि रात्री घरी आले. दिवा वगैरे लावला आणि झोपायच्या वेळेस
रात्रीच्या 12 वाजता कीर्तन होतं म्हणून कीर्तन संपलं आणि घरी आल्याच्या नंतर त्याला भूक लागली गंगीला आवाज दिला, गंगे मला भूक लागली. गंगी म्हणाली, काय ना याचं कधी चालूच राहतं. तर तो म्हणाल, गंगे मला लय भूक लागली. तर गंगी म्हणाली, आता मी काय करू बरं, घरात काही राहिलं पण नाही, तुम्ही सगळंच आणलं, सगळंच खाऊन घेतलं. मग तो म्हणाला, गंगे एक काम कर, आता 12 वाजले की उपवास फिटतो. मग काय करायचं, 12 वाजायच्या आधी तू स्वयंपाक बनवून ठेव आणि 12 वाजले की मी 1 मिनिट झाला की एक घास खातो. तर मग आपल्या तिथं उपवास कधी सोडतात, सकाळी. त्यानं कधी सोडला, रात्री सोडला. तर अशा माणसाने एकादशी धरू वाटली तर धरावा, पण ती पूर्ण कडेला न्यावा, असे अर्धवट सोडू नये. हे नाथ महाराज अभंगाच्या 4थ्या एका जनार्दनी क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. प्रतिपचंद्र लेखी व विष्णुवर्धन शासनोशु भद्रा मुद्राय राज्यते. मुद्रा शिवाजी राजांना, अहो मुद्रा शिवाजी राजांना त्या रेतेच्या राजाला ज्याच्या भक्तीला जोड नाही, शौर्याला तोड नाही, साष्टांग आहे सागरा समान, ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान, जो तो त्या सूर्याची शान. मराठी म्हणजे धगधगत स्वाभिमान, काळीज म्हणजे जलशंभूचा अभिमान. महाराष्ट्राच्या देवघरात त्याचं पहिलं स्थान. जो भगवान असमंत आहे, कृपावंत आहे, देवीचं वसंत आहे, ज्याच्या कुशीतून स्वराज्याची निर्मिती झाली, त्या म्हणजे जिजाऊ व्यवसाय. लॉर्ड माउंटबॅटन म्हणतोय, शिवाजी महाराज जर इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर आम्ही पृथ्वीवरच काय परिग्रहावरही राज्य केले असते. नेताजी विश्वचंद्र बोस म्हणतात, हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असले तर एकच पर्याय आहे, शिवाजी महाराजांसारखे लढा. स्वामी विवेकानंद
हिंदुस्थानला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी गरजेचं आहे. इंग्रज गव्हर्नर म्हणतात शिवाजी महाराज जर अजून 10 वर्ष जगले असते तर आम्हाला हिंदुस्थानचा चेहरा सुद्धा पाहता आला नसता. अशा खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतोय काबूल पासून कंधार पर्यंत माझ्या तैमूर खानदानाने मुघल सत्ता निर्माण केली. मोठ्या मोठ्या सरदारांना माझ्या तैमूर खानदानाने पाणी पाजलं, पण या महाराष्ट्राला माझ्या शिवाजी महाराजांनी रोखलं. मी माझी सर्व शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करायला खर्च केली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही. हे अल्लाह, दुश्मन दिया फिर कौन दिया, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, खुद मेरे जैसा दिलदार दुश्मन तेरे आबा सहारा है. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर नमाज पढताना उद्गारलेले शब्द मामा शाहिस्ते खान म्हणतोय, उस दिन शिवा घोसल्याने मेरी उंगली ही नहीं काटी, तो मेरी ताकत और घमंड को चूर चूर कर दिया. मैं नींद में ही शिवा घोसला को मिलना नहीं चाहता. आली आदिलशाही मेघा म्हणते उस गद्दार तख्तन को लाने के लिए एक भी मर्द नहीं है इस दरबार में, लालच है इस दरबार में. शिवाजी महाराजांच्या त्यांना एवढा मोठा विश्वास होता का, तर माझी जाऊचे संस्कार आणि शिक्षण. आजच्या प्रत्येक माता पित्याला वाटते आमच्याही घरात शिवबा जन्माला यावा, आमच्याही घरात जिजाऊ जन्माला याव्यात, पण कसे घडतील शिवबा, कसे घडतील जिजाऊ. आमच्या घरात माळसर आणीच नाही. आमच्या घरात आहे ना मम्मी मॉम. कसे होते संस्कार. पूर्वीच्या महिला वाचक होत्या. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती. आजचे आजोबा आई वडील काका काकू लहान मोठे भावंड एकत्र जेवायला बसायची, चर्चा घडायची. पण आज विभक्त कुटुंब पद्धतीचा स्वीकार केला. आमच्याच म्हाताऱ्या वडिलांचे बोलणे आम्हाला कमीपणाचे वाटू लागले का, तर आम्ही सुशिक्षित झालो. शिक्षणाच्या नावाखाली आम्ही आमच्याच आई वडिलांचा अपमान करायला लागलो. आम्हाला जिजाऊ हवी, पण त्यांच्यावर संस्कार करणारे हुडत नकोत. आज सगळीकडे एकच चर्चा चालते, मुली परधर्म्यांसोबत पळून जातात का, तर त्याच्यावर संस्कार करणारे वृद्धच घराबाहेर पडले, नाहीतर आम्ही तरी घराबाहेर पडलो. अरे जिजाऊंनी शिवरायांना सांगितले होते की शत्रूच्या स्त्रीकडे बघताना आपली आई बघा, आपली रुक्माई बघा, पण त्याच आई बहिणी सुरक्षित नाही. हे बघून असं वाटतं हे कुठेतरी चुकतं, हे कुठेतरी चुकतंय. अरे म्हातारपण जवळ आले, काठीचा आधार घ्यावा लागला, आणि त्याच वेळी सुनेने वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभा केले का, तर म्हातारी सगळीकडे पसारा बांधतात. मित्रांनो, मी महाराष्ट्रावर फिरते तेव्हा माझ्या लक्षात येते की वृद्धाश्रमांची संख्या इतकी का, तर त्यांच्यावर संस्कार करणारे वृद्धच घराबाहेर पडले. अरे खेड्यातल्या वृद्धाश्रमाची संख्या इतकी का, तर खेड्यातल्या मुलाला बापाने शहरात घर घेता यावं म्हणून जमीन विकली, भूमिहीन झाला, तरीही तो बाप म्हणतोय माझे मुलं खुश, माझे नातवंड खुश, मला आणखी काय हवं. अशा म्हणणाऱ्या बापाला जेव्हा तो मुलगा वृद्धाश्रमाच्या दारात नेऊन उभा करतो, विचारा तिथली परिस्थिती, विचारा त्या वृद्धांना तुमच्या मुली काय करता, तुमचे मुलं काय करता. डोळ्यात पाणी आणून उत्तर मिळेल, प्रेम करून दूर कुठेतरी राहते, जिवंत आहे की नाही हे सुद्धा माहित नाही. डोळ्यात दिसेल फक्त आणि फक्त पाणी. अरे प्रेम करावं ना, प्रेम करावं. राजा तुम्ही विशाल गडवाटा, जोपर्यंत तुम्हीचा आवाज खाली पडत नाही तोपर्यंत एकाही गरीबाला पुढे सरकू देणार नाही. हा बाजी राजा लाख मावळ द्या, लाखाचा पक्षीदार चांगलाच पाहिजे. राजा आधी लागेल कोंडाण्याचं, मगच माझ्या रायबाचं. राजा 60 मावळ द्या, एका रात्रीत किल्ला घेतो म्हणणाऱ्या तानाजी मालुसरे सारखं प्रेम करा. तसंही जमत नसे तर प्रेम करा धर्मवीर संभाजीराजांसारखं, धर्मावर निस्वार्थी प्रेम. आणि तसंही जमत नसे तर प्रेम करा जिजाऊ मातासारखं. आपल्या सरस्वती मातेने देव अर्पण केला, आणि असं कसं प्रेम केलं असेल बरं त्यांनी. आणि आज आम्ही काय करतो असो. आज मला इथे वेगळंच बोलायचे. महाराष्ट्राची पुण्याई होती म्हणून शिवाजी महाराजांसारखा राजा इथे जन्माला आला. अवघं 50 वर्षाचं आयुष्य राजांना मिळालं. त्या 50 वर्षांच्या कालावधीमध्ये 150 किल्ल्यांचं साम्राज्य राजानं उभा केलं. 150 किल्ल्यांचं साम्राज्य राजानं उभा केलं. अरे महाराष्ट्राच्या बहाळावर अभिमानाने सांगावा असा इतिहास राजांनी लिहून ठेवला. अरे जगणारे
आपला शुभा होता, तो आपला शुभा होता. आज मला इथे बोलवले, तसेच मी त्यांचे आभार मानते आणि एक कविता सादर करून थांबते. गाजविला प्रताप असा, गाजविली जुलमशाही, गाजविला प्रताप असा, गाजविली जुलमशाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. संस्कार तुमचा बोध घडविले शिवबाला, संस्कार तुमचा बोध घडविले शिवबाला. रेतेला उतारिले तुम्ही, त्या आदर्श माता झाल्या, त्या आदर्श माता झाल्या. संस्काराला माते तुमच्या चकी तोड नाही, संस्काराला माते तुमच्या चकी तोड नाही. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान, स्वराज्याची प्रेरणा तुम्ही, महाराष्ट्राची शान. मुद्रा करते त्यांना झुकून आमची मान, झुकून आमची मान. बोलणे हे माते नीन तुमच्या पायी, बोलणे हे माते नीन तुमच्या पायी. धन्य तुम्ही जिजाऊ शिवरायांच्या आई, छत्रपती शिवरायांच्या आई. हात वर करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की ज्ञानेश्वर भगवानच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने सर्व गावकरी मंडळीच्या वाणा